नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील सर्व टंकलेखन, लघुलेखन, संगणक टंकलेखन संस्थांचे संस्था चालक, प्राचार्या, महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सन्माननीय पदाधिकारी, संलग्न जिल्हा संघटनांचे अध्यक्ष, सचिव, सर्व कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे सर्व हितचिंतक बंधू आणि भगिनींनो, खरं तर बीड, वाशिम, पुसद या जिल्ह्याचा दौरा केल्याच्या नंतर काही जुने संस्था चालक भेटले, मित्र कंपनी भेटली आणि त्यांनी बोलून दाखवलं की सर, पूर्वीसारखे तुमचे व्हिडिओ येत नाहीत. आणि मलाही वाटलं की आपण ते सुरुवात करावी. म्हणून आज 1 जानेवारी 2026 या वर्षाच्या नूतन वर्षाच्या प्रथम दिनी मी त्या कार्याला सुरुवात करत आहे. प्रथमतः नूतन वर्षाच्या आपल्या सर्व परिवाराला संघटनेच्या वतीने आणि माझ्या कराळे परिवारांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. संस्था चालक बांधवांनो, मध्यंतरीच्या काही अनेक घडामोडीमुळे संस्था चालक हा भयभीत झालेला आहे आणि त्यांच्यापर्यंत इत्थंभूत माहिती पोहोचवणं आणि त्या संवादातून त्यांची भीती दूर करण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक वाशिम येथे 14 डिसेंबरला संपन्न झाली आणि 14 डिसेंबरला बैठक वाशिमला घेण्याचा मुख्य उद्देश होता की संघटनेचं 62वे राज्यस्तरीय अधिवेशन वाशिम जिल्ह्याला आपण दिलेलं आहे. वाशिम जिल्ह्याला अधिवेशन दिल्याच्या नंतर संलग्न जिल्हा कार्यकारिणीची संघटन होणं, गठीत होणं आणि सर्व संस्था चालकांच्या एक विचाराने अधिवेशनाची तयारी यासाठी विलंब गेलेला आहे. मुळातच अनेक संस्था चालक म्हणतात की अधिवेशनाला उशीर झाला, परंतु मला एकच सांगायचं की जिल्हा संघटनांमध्ये काही कारणास्तव पूर्वीसारखा उत्साह राहिलेला मला जाणवत नाही. त्यामुळं सातत्याने अधिवेशन घेण्यासाठी कोणी पुढे येत नव्हतं. कालांतराने राज्य कार्यकारिणीने ज्यावेळेस अधिवेशनाचा विषय मांडला त्यावेळेस 62 असेल, 63 असेल, 64 असेल, 65 सर्व अधिवेशनाला मागणी झाली आणि मग चालू अधिवेशन हे वाशिम जिल्ह्याला देण्याचा निर्णय घेतला. त्याचं कारण होतं की वाशिम जिल्ह्यामध्ये आजपर्यंत संघटनेची कधीही अधिवेशनं झालेली नाहीत, किंबहुना राज्य कार्यकारिणीच्या बैठकाही झालेल्या नाही. म्हणून वाशिम जिल्ह्याला प्राधान्य दिलं आहे. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च अशी आपण तारीख निश्चित केलेली आहे. परंतु जर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे, आचारसंहितेमुळे जर निवडणूक प्रोग्राम लांबला गेला तर मात्र आपण त्या तारखेबाबत विचार करणार आहोत. पण आज मात्र 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च हे 2 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन वाशिम जिल्ह्याला होईल असं मी नूतन वर्षी या ठिकाणी आपल्याला जाहीर करतो. आणि त्या अनुषंगाने वाशिम जिल्हा संघटनेसाठी समस्त स्वागत समिती आणि स्मरणिका समितीची जबाबदारी आपण राज्य संघटनेच्या सदस्या श्रीमती अनुराधा थिटे मॅडम यांच्यावर सोपवलेली आहे. आणि यावेळेची स्मरणिका ही आम्ही डिजिटल स्वरूपात देणार आहोत. त्यामुळे फार काही संस्था चालकांना आर्थिक भुर्दंड आम्ही देणार नाहोत, कोणाच्या जाहिराती घेणार नाही. परंतु राज्यस्तरीय अधिवेशन असल्याने सर्व जिल्हा संघटनांना 4,500 रुपयाची जाहिरात आपण बंधनकारक केलेली आहे आणि ती जाहिरात मात्र प्रत्येक जिल्ह्याने द्यायची आहे. ती जिल्ह्याचे प्रतिनिधी आणि जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. अधिवेशन यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. मला खात्री आहे की आपण अधिवेशन यशस्वी करतच असतो, परंतु वाशिम जिल्ह्याचा अनुभव पाहता त्यांना हिंगोलीचे संघटनेचे प्रवक्ते गोवर्धन विरकोर अण्णा आणि बुलढाण्याचे आपल्या राज्य समन्वय समितीचे ज्येष्ठ सदस्य अध्यक्ष चांडक सर यांच्यावर सुद्धा आपण जबाबदारी सोपवलेली की वाशिमचं अधिवेशन आपण पार पाडण्यासाठी मदत करायची आणि त्यांनी ती स्वीकारलेली आहे. असो,
बीड दौरा असेल किंवा पुसद आणि वाशिमच्या दौऱ्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे कर्तव्यदक्ष अधिकारी डॉक्टर नंदकुमार बेडसे सर हे समवेत होते. काही त्यांच्या इतर परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर भेटी देण्याचा प्रोग्राम होता आणि त्यातून वेळात वेळ काढून ते आपले संस्था चालकांबरोबर संवाद साधत होते आणि एकत्रित कार्यक्रम करण्याचा आपल्याला योग आला. त्याच दरम्यानच्या काळात शुल्कवाढीचा जी.आर. प्रसिद्ध झाला. संस्था चालकांची परीक्षा घेण्याबाबतचा जी.आर. प्रसिद्ध झाला. त्याचबरोबर मॉक टेस्ट घेण्याबाबतचा जी.आर. प्रसिद्ध झाला आणि मग संस्था चालकांना भीती निर्माण झाली की शुल्क वाढले. कारण नुकतंच 3 वर्षापूर्वी 5,500 रुपयाचे जे परीक्षा परिषद शुल्क होतं ते 1,000 रुपये करण्यात आलं होतं आणि पुन्हा परत अध्यक्षांनी त्यामध्ये वाढ केल्यामुळं भीतीचं वातावरण होतं. याबाबत अध्यक्षांशी सविस्तर चर्चा केली. आपणाला माहिती आहे की सन 2023ची नियमावली प्रसिद्ध झाल्याच्या नंतर त्या नियमावलीमध्ये तत्कालीन आयुक्त आणि तत्कालीन अध्यक्ष त्यांनी शब्दरचना करून घेतली होती की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या परीक्षा शुल्कामध्ये दर 3 वर्षांनी 10% वाढ होईल आणि त्याच संधीचा फायदा बेडसे सरांनी घेतला असं आपण म्हणूया. आणि त्यांनी आपल्या लोकांच्या मागणीस्तव LMS सॉफ्टवेअर आपल्याला मोफत दिलं आणि LMS सॉफ्टवेअर मोफत दिल्याच्या नंतर सर्वांना वाटलं की ते सॉफ्टवेअरचे पैसे वाढवले. ते सॉफ्टवेअरचे पैसे नाहीत, ते नियमित शुल्क वाढ आहे. सॉफ्टवेअर आपल्या सर्वांसाठी फुकट दिलेलं आहे आणि नियमित शुल्क वाढ ही परीक्षा केंद्रावर काही धोरणात्मक निर्णय, अतिसंवेदनशील परीक्षा केंद्र असं म्हणूया, त्या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी असेल, CCTV कॅमेरे असतील, गुगल मीटिंगद्वारे त्या ठिकाणी लाईव्ह कॅमेरा आणि कालांतराने मोबाईलमध्येच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या अटेंडन्स नोंदण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी ते शुल्क वाढ केलेलं आहे. मी त्यांना आपल्या राज्य संघटनेच्या शुल्कवाढीबाबत विचारणा केली असता आपल्या लोकांचंही म्हणणं आहे की 6,500 रुपये शुल्क महाराष्ट्रात आपल्याला आहे, परंतु अनेक जिल्ह्यामध्ये 6,500 रुपये शुल्क घेतलं जात नाही. म्हणून नियमोलित काय असं नसेल, पण आज माझी नूतन वर्षी राज्यातील सर्व संस्था चालकांना सूचना आहे, विनंती आहे, 1 जानेवारीपासून आपण सर्वांनी 6,500 रुपये शुल्क हे कंपल्सरी सगळ्यांनी घ्यायचं. आता 2 विषय काय, 3 विषय काय, एकत्र काय हे सोडून द्या, कारण खर्च आपल्याला वाढलेले आहेत. म्हणून शुल्काच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना अध्यक्षांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की आपण नियमावली 2025-26 आता तयार करू. त्यामध्ये आपण राज्यातील सर्व संस्था चालकांचं तुमचं शुल्क, त्यामध्ये मी काय फार जास्त वाढ सुचवणार नाही, परंतु जे कॉर्पोरेट एरिया आहेत, पुणे असेल, मुंबई असेल किंवा ज्यांची मागणी असेल, अशा कॉर्पोरेट एरियामध्ये शुल्क वाढ केली जाणार आहे आणि ती आपल्याला सर्वांना मान्य करावं लागेल. आणि नियमावली झाल्याच्या नंतर त्यामध्ये दर 3 वर्षांनी 10% शुल्क वाढ, मग ती प्रशिक्षण पण असेल आणि परीक्षा फी पण असेल, अशी तरतूद केल्यानंतर भविष्यात आपल्याला नियमावलीकडे जाण्याची गरज नाही असा शब्द आपल्याला बेडसे सरांनी दिलेला आहे आणि किंबहुना आपण त्याचा पाठपुरावा त्यांच्याशी करणार आहोत. नियमावली दुरुस्ती होत असताना 6वी पास विद्यार्थ्यांना प्रवेशित करणे आणि परीक्षेला बसण्याची परवानगी आपण अध्यक्ष बेडसे सरांनी मान्य केलेली आहे आणि आपली महत्त्वाची मागणी त्या ठिकाणी मान्य झालेली आहे. प्राचार्यांची पदं कॉर्पोरेट एरिया अर्थात महानगरपालिका अ वर्ग, महानगरपालिका ब वर्ग आणि नगर परिषदा अ वर्ग, क वर्ग आणि ग्रामीण भाग असं अंतराच्या बाबतीत जी काही चर्चा चालू होती, साधारण 400 मीटर, 600 मीटर, 800 मीटर आणि 1 किलोमीटर अशा पद्धतीची शब्दरचना करण्याची अध्यक्षांची तयारी आहे. कारण आपणाला माहिती आहे की मंत्रालय स्तरावर अंतर काढून टाका म्हणून आग्रह होतो, परंतु आपण विनंती करून या अंतरासाठी स्टिकअप राहूया. कारण एक अंतर म्हटलं 500 फूट, तर दोन्ही बाजू, चारही बाजूला जवळजवळ 2 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये संस्था येऊ शकत नाही आणि शहरी भागामध्ये तीच मोठी अडचण असल्या कारणाने आपल्यालाही त्याबाबत सहकार्य करावं लागतंय. याबरोबरच सत्र हे आपलं मॅन्युअल परीक्षा बंद झाल्याने मॅन्युअलचं सत्र आहे तेच आपलं संगणकाचं सत्र असावं म्हणून आपण आग्रह धरलेला आहे. त्याबाबतही
त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. अशा पद्धतीने नियमावलीमध्ये जे काही आपल्या प्रलंबित मागण्या आहेत त्या सर्व पूर्ण होऊन येत्या 15 दिवसामध्ये आपली राज्य संघटनेच्या मागणीस्तव नियमावली मंत्रालयात जाईल आणि अधिवेशनापूर्वी ती मंजूर होईल अशी आपल्याला खात्री आहे. याचबरोबर संस्था चालकांना मॉक टेस्ट घेण्याबाबतचं पत्र अध्यक्षांनी काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वयाच्या 60 वर्ष पुढील संस्था चालकांना शिथिलता दिलेली आहे. याबाबतही मी आग्रही राहिलो आहे की सर, संस्था प्रमुखांची परीक्षा न घेता प्राचार्यांची परीक्षा घ्या, आम्ही नेमलेल्या निदेशकांची परीक्षा घ्या, जेणेकरून ते पात्र आहेत किंवा नाही आपल्याला कळेल. आणि हे सर्व करत असताना फार हार्ड अँड फास्ट संस्था चालकावर प्रेशर येईल असं कृपया करू नये. तरी माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येक संस्था चालक प्रशिक्षित असला पाहिजे, त्याला प्रशिक्षणाचं ज्ञान असलं पाहिजे आणि आपला अभ्यासक्रम काय आहे याची खात्री त्याच्यापर्यंत पण पोहोचली पाहिजे. आणि मग परीक्षा केंद्रावर आपण नंतर तक्रारी करतो की मशीन खराब होत्या, कीबोर्ड खराब होते, नेट सुविधा नव्हती किंवा काय सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम होते. हे सर्व संस्था चालकांना कळण्यासाठी मॉक टेस्ट परीक्षा आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना उत्साह आहे त्यांनी ती अवश्य द्यावी. प्राचार्यांनी द्यावी, निरीक्षकांनी द्यावी, पण विद्यार्थ्यांनी द्यावी. ज्या परीक्षा केंद्रावर 100 पिशी असतील, 150 पिशी असतील, 80 असतील किंवा 25 असतील, प्रत्येक पिशीची टेस्ट झाली पाहिजे. एवढी विद्यार्थी संख्या संस्था चालकांनी आणि संघटनेने काळजी घेऊन त्या ठिकाणी हजर ठेवायची आहे. संस्था प्रमुखांनी स्वतः हजर राहायचं आहे. आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी कृपया घाबरायचं कारण नाही. त्यांच्या पाठीशी आपण आहोत. आपणाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. LMS सॉफ्टवेअर करत असताना आपल्याला माहिती आहे की वर्षानुवर्ष आपल्याला राज्य संघटनेचं सॉफ्टवेअर वापरण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे LMS सॉफ्टवेअर लॉग इन करण्यापासून ते वापरण्यापर्यंत अडचणी आल्यात त्या मी अध्यक्षांना ठासून सांगितलेल्या आहेत की ते ऑनलाईन सॉफ्टवेअर असल्यामुळं ते आम्हाला सगळ्यांना जड गेलं, किंबहुना आमच्या लोकांनी ते वापरलेलं नाही. वापरलं नाही म्हणून आपण गैरसमज करू नये. ते ऑफलाईन दिल्याच्या नंतर त्याचा 100% स्वीकार आमचे संस्था चालक करतील. आणि आपण सॉफ्टवेअर देण्याची मागणी वर्षानुवर्ष करत होतो, ती मंजूर केल्याबद्दल आपण त्यांना धन्यवादही दिलेले आहेत. परंतु यापुढची माझी मागणी अशी राहील की आता सॉफ्टवेअरला विनरसारख्या एजन्सीला 10-10 कोटी रुपये 6 महिन्याला पेड करण्यापेक्षा परीक्षा परिषदेने स्वतःचं सॉफ्टवेअर तयार करावं, सगळ्या परीक्षेचं सॉफ्टवेअर तयार करावं, उत्कृष्ट असे इंजिनियर नेमावेत आणि या सर्व पैशामध्ये परीक्षा परिषदेने स्वतःचीच यंत्रणा परीक्षेची तयार करावी. यासाठी संघटना म्हणून मी अध्यक्ष म्हणून शासन स्तरावर प्रयत्न करेन आणि बेडसे सरांना सुद्धा होणारा खर्च आणि प्रत्यक्ष स्वतः सर्व काही केल्यानंतर होणारा खर्च ही तफावत समजून सांगून आपण तो प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं ज्यांनी LMS वापरलेला असन, ज्यांनी वापरलेलं नसन, त्यांनी या परीक्षेला तरी काळजी करायचं कारण नाही. पुढे ऑफलाईन आल्याच्या नंतर मात्र संस्था चालकांना ते 100% वापरायचं आहे आणि त्याच्यातल्या काही त्रुटी असतील त्याचं पुढे जाऊन कार्यशाळा घेऊन आपल्याला सर्वांना ज्ञान देण्याचं काम होईल. अशा पद्धतीने सॉफ्टवेअरच्या मॉक टेस्टच्या आणि संस्था चालकांच्या परीक्षेच्या बाबत आपण निशंक राहावं, कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. आजही पाहिलं की बॅच बदल वगैरे सगळं LMS सॉफ्टवेअरमधून दिल्यामुळं अनेक संस्थांना अडचण झाली. परंतु असू द्या, आपण फक्त विविध कारणासाठीच बॅच बदल मागत होतो. अध्यक्षांनी ऑल कारणासाठी 100 रुपये भरा आणि बॅच बदल केला, ज्यामुळे कोणाची ST मिळाली नाही, आंदोलन झालं, काही अपघात झाले. असे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित होत होते. त्यांनाही अध्यक्षांनी संधी दिलेली आहे आणि आपण त्याचं स्वागत केलेलं आहे. अशा पद्धतीने सर्व चर्चा होत असताना माझी आपणा सर्वांना विनंती राहील आणि परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, आयुक्त यांनाही विनंती राहील की आपल्या सर्वांच्या सूचनेप्रमाणे CCTV आणि बायोमेट्रिक आपण घेतलेलं आहे. 100% आज मी दौरा केला, प्रत्येक संस्थेमध्ये बायोमेट्रिक आहे आणि ते आय बेस आहे, माऊस बेस आहे आणि फिंगर बेस आहे. त्यामुळे मला तरी वाटतं अशा सॉफ्टवेअरमध्ये काही गैरप्रकार करता येणार नाही आणि म्हणून आपण LMSच्या हजेरीवर फार काही ठाम राहण्यापेक्षा आपण बायोमेट्रिकच्या हजेरीला प्राधान्य द्यावं, CCTVला प्राधान्य द्यावं आणि तीच हजेरी आपण कायमस्वरूपी ग्राह्य धरावी. कारण LMSमध्ये येण्यापूर्वी आपल्याला आदरणीय बेडसे साहेबांनी शब्द दिला होता की तुमच्या लघुलेखनाचा विद्यार्थी आठवड्यात पण तासिका पूर्ण करू शकतो आणि तुमचा GCCTBCचा विद्यार्थी एका दिवसात 4-4, 5-5 तास बसून सुद्धा तासिका पूर्ण करू शकतो. हे असं सर्व ठरलेलं असताना पुन्हा त्याच्यामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये का बदल केला, तर बदल फक्त एवढ्याच कारणाने झालेला दिसतोय की आपल्या लोकांनी LMS जरी फुकट होतं परंतु इंटरनेटचा खर्च,
नवीन LMS सॉफ्टवेअर त्याचा वापर करण्याच्या पद्धतीमध्ये अडचणी यामुळे प्रतिसाद न दिल्यामुळे मला वाटतं अध्यक्षांनी चिडून जाऊन हा निर्णय घेतलाय. LMS सॉफ्टवेअर हे विनरचं आहे, प्रायव्हेट एजन्सीचं आहे. त्याचे पैसे परीक्षा परिषदेने त्यांना मोजलेले आहेत. त्यांनी त्याच्या सुविधा देणं त्यांची जबाबदारी आहे. म्हणून LMS सॉफ्टवेअरची हजेरी आमच्यावर न लादता बायोमेट्रिक हजेरी राहावी. LMS हजेरी ही जरी तुम्ही म्हटले तरी ही बाहेरून पण पूर्ण करता येते किंवा इतर संस्था चालकही पूर्ण करू शकतात, विद्यार्थी करू शकतात. तसं बायोमेट्रिकला पर्याय नाही आणि फार काय आमच्यावर आता नवीन लादून आमच्या संस्था चालकांना फार अडचणी आणू नये एवढी मी बेडसे सरांना विनंती करणार आहे. आपण राज्यातून संस्था चालकांच्या वतीने तशी मागणी ठेवूया. असो, या सर्व प्रक्रियेमध्ये नुकतंच दीड महिन्यापूर्वी CCPT MKCL ने दाखल केलेलं कॉम्प्युटर टायपिंग कोर्स आणि कौशल्याने दाखल केलेलं कॉम्प्युटर इन CC त्याला नंतर 30-40ची जोड देऊन सुरू केलेले कोर्स यामुळे संस्था चालक भयभीत झाले. परीक्षा परिषद जशी स्वायत्त मंडळ आहे तसे MKCL पण MSBTच्या अंडर स्वायत्त आहे. MSBT कमकुवत ठरली, अपयशी ठरली म्हणून MKCLची निर्मिती झाली आणि हे खाजगी महामंडळ असल्यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांनी खर्च, जाहिराती आणि संस्था चालकावर प्रेशर तयार करून त्यामध्ये जाहिरातीपासून अनेक खर्चिक गोष्टीला त्यांनी मोठा निधी उभा केला आणि संस्था चालकांनी त्यांना डोळे झाकून दिला म्हणून ते आज आपली बराबरी करत आहेत. नाही तर परीक्षा परिस्थिती शासनाची आहे. प्रत्येक रक्कम शासनाच्या तिजोरीत जाती आणि त्यातून खर्च होती आणि अशा माध्यमातून JCJTBCला आज प्रतिसाद मिळाला. राज्यभर त्याचं श्रेय संघटनेला गेलं, परीक्षा परिषदेला गेलं, शालेय शिक्षण विभाग स्ट्रॉंग झाला आणि मग आपण तो कोर्स का सुरू करणं या भावनेतून या मंडळींनी पाऊल टाकलं. कॉम्प्युटर टायपिंग करता 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 ते आता 30-40वर आले. शासनाचे GR त्यांच्याकडे नाहीत. आपण विचारणा केली, शासनाला पत्रव्यवहार केला, शासन दखल घेत नाही म्हणून आपण न्यायालयात गेलो आणि न्यायालयाने 22 जानेवारीला नोटीस ठेवून त्यांना खुलासा मागवलेला आहे. राज्यातल्या सर्व संस्था चालकांना विनंती आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये आपण राज्यातले सर्व मंत्री महोदय असतील, खासदार महोदय असतील, आमदार महोदय सर्वांचे पत्र घ्यायचे आहे आणि परीक्षा परिषदेच्या अभ्यासक्रमाला समतुल्य इतरांना मान्यता देऊ नये म्हणून आपण सर्वांनी आग्रही राहायचं आहे आणि त्याची तयारी आपण सर्वांनी करावा. संघटना मात्र संघटनेच्या पद्धतीने लढत आहे. असो, ज्या ज्या गोष्टी आपल्याला अडचणीच्या होत्या आपण त्या हक्काने मांडतो, सोडतो, पण चांगल्या गोष्टी सुद्धा बेडसे सरांनी केलेल्या आहेत. आज 1 जानेवारीला त्यांच्याकडून गुड न्यूज मिळालेली आहे. संस्था चालकांना लघुलेखन मान्यता प्रमाणपत्र देण्याचा जो निर्णय होता तो आज त्यांनी पूर्ण केला आणि 18 संस्थांना मान्यता दिलेल्या आहेत आणि आज प्रमाणपत्र त्यांच्या लॉग इनला आले आहेत. मी बेडसे सरांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. प्रमाणपत्रावर संस्थेचे नाव हा उल्लेख त्यांनी केलेला आहे. संगणक आहारता GRचा उल्लेख केला. आपली अनेक वर्षाची मागणी त्यांनी पूर्ण केली. उत्तरपत्रिका आपल्याला सर्वांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मोफत दिलेली आहे. आपल्या शंका त्यामधून मिटलेल्या आहेत. संस्था चालकांच्या नावात बदल करण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला. बॅच लिस्ट देण्याचा निर्णय घेतला. ही अनधिकृतची कीड मोडून काढायची म्हणून बायोमेट्रिकचा निर्णय घेतला. चांगला निर्णय घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन पण करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि फक्त LMS हे फक्त त्यांनी डोक्यातून काढून टाकावा. ते तुम्ही द्यायचं काम होतं, तुम्ही दिलंय, ते वापरायचंय नाही वापरायचंय हा प्रश्न संस्था चालकांवर सोडावा. संघटनेसाठी आम्ही भक्कम आहोत. आमच्या संस्था चालकांना ज्यांना लागत होतं त्यांनी घेतलंय, त्यांनी ते चालावा. आम्ही संघटनेच्या वतीने ज्या स्वल्प अल्पदरात परवडल असंच आम्ही सॉफ्टवेअर सर्वांना दिलेलं आहे. परीक्षा परिषदेने जर आम्हाला मागणी केली तर ते संघटनेमार्फत परीक्षा परिषदेला सुद्धा देण्यात येईल असं मी अध्यक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतोय. याचबरोबर कालच्या सत्रामध्ये अध्यक्षांनी जाहीर केलेलं आहे की जानेवारीपासून ॲडमिशन झाल्याच्या नंतर तुम्हाला विद्यार्थ्यांचं लगेच शुल्क भरावं लागेल. मी यवतमाळला संस्था चालकांच्या समोर ही बाब क्लिअर करण्याचा प्रयत्न केला की सर काय म्हणतात सगळे लक्षात घ्या, कारण मला माहिती होतं अनेक वेळा असा प्रयोग झालेला आहे. 3 महिने राज्यातील संस्था चालकांना प्रवेश प्रक्रियेसाठी, विद्यार्थ्यांचे पाढे पूर्ण होण्यासाठी, त्यांचा स्पीडचा सराव पूर्ण होण्यासाठी लागतोच आणि 3 महिन्यानंतर तो खात्री करतो आणि परीक्षा द्यायची का नाही ठरवतो. हे मी अध्यक्षांना सांगितलेलं आहे. परंतु अध्यक्षांच्या विचारात असं आहे की जानेवारीपासून प्रवेश करायचे, सर्वांनी 1100 रुपये शुल्क भरायचं, LMS वापरायचं आणि पुढेच LMSच्या हजेरीच आम्ही ग्राह्य धरणार. त्यामुळं भीतीचं वातावरण आहे. आपण पुन्हाही त्यांना प्रयत्न करू.
आपणाला फार काय गोंधळ चाललेला होता तो मोडून काढला. बायोमेट्रिक मशीन आलंय, तुमच्या सल्ल्याने आलंय, त्याच्यामुळे आम्ही हजारो रुपये खर्च केलेत, ते तुम्ही ग्राह्य धरा. LMSची सक्ती आम्हाला करू नका. आणि LMS ऑफलाईन आल्याच्या नंतर राज्यातील संस्थाचालक 100% वापरतील, परंतु 3 महिने आम्हाला ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी होण्यासाठी द्या. आणि 3 महिने तुम्ही फॉर्म भरून घ्या. आम्ही 3 महिन्यानंतर आवेदन फॉर्म अप्लाय करू, सबमिट करून त्यानंतर पेमेंट करू. अशा तोपर्यंत तुम्हाला लागलं तर सॉफ्टवेअरसाठी LMSसाठी तुम्ही 200 किंवा 300 रुपये आमच्याकडून आगाऊ घ्या, उर्वरित रक्कम मात्र नंतर घ्या, अशी मागणी मी केलेली आहे. आपणही मी जे काय ह्या मागण्या केलेल्या आहेत, मग त्या 3 महिन्याच्या असतील, शुल्कवाढीच्या असतील, LMS सक्तीच्या असतील, बायोमेट्रिकच हजेरी पाहिजे, या मागण्या आपण सुद्धा जिल्हा संघटना, सुज्ञ तज्ज्ञ संस्थाचालक यांनी त्या लिखित स्वरूपात परीक्षा परिषदेला पाठवले पाहिजे. म्हणजे आपली जी मागणी आहे ती सार्वजनिक मागणी आहे. एखादा विषय असला आणि तो सार्वजनिक विषय असला तर त्याची दखल घ्यावी लागते. म्हणून त्या पद्धतीचा आपण सर्वांनी पत्रव्यवहार करावा. पत्रव्यवहार करताना आपण फक्त मेल करतो, व्हॉट्सअपला मेसेज टाकतो आणि मोकळे घेतो. कृपया असं न करता संदर्भामध्ये इन्स्टिट्यूट नाव, कोड नंबर टाकत चला. पत्र लेटर पॅडवर तयार करा, ते PDF स्वरूपात पाठवत जा. त्याच्या प्रिंटआउट काढल्या जातात आणि त्या प्रिंटआउट तिथे अधिकाऱ्यांच्या पुढं स्वाक्षरीला जातात, त्यांचे रिमार्क पडतात आणि मग कार्यवाही होती. अशा पद्धतीचा पत्रव्यवहार आपण सर्वांनी करावा, एवढी एकदा विनंती करतो. फार काही न बोलता अजून एक प्रयत्न चालू आहे. इंडियन करिअर इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आपल्याला अप्रोच झालेली आहे. 10वी 12वी पुढे पदवीधरपर्यंतचे विद्यार्थ्यांचे प्रवेश आपल्याला आपल्या तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर नेमायचे आहेत. ते प्रवेश नेमल्यानंतर आठवड्यातून फक्त रविवारी 1 तास 2 तासाची परीक्षा त्या विद्यार्थ्यांची आपल्याला घ्यायची. त्याचं शुल्क आपण विद्यार्थ्याकडून घेणार आहे. सॉफ्टवेअर आपल्याला इंडियन करिअर इन्स्टिट्यूट मार्फत मिळणार आहे. आणि विद्यार्थी नोंदणी केल्याच्या नंतर आपल्या दर रविवारी आपल्या केंद्रामध्ये 2 तासाची परीक्षा, 10वीचे मुलं, 12वीचे मुलं आणि MCOM BCOMचे मुलं यांची परीक्षा आपल्या संस्थेत होणार आहे. आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला आपला JCCT बेसिक घरोघरी घेऊन जाण्यासाठी प्रयत्न होणार आहे. आणि याबाबत लवकरच मी एक ऑनलाईन मीटिंग घेणार आहे. तत्पूर्वी इंडियन करिअर इन्स्टिट्यूट मार्फत आपल्याला गुगल फॉर्म येईल. ज्यांना ज्यांना याचं परीक्षा केंद्र घ्यायचं आहे, किमान 20 PC आपल्याकडे असावेत, त्यांना त्याचं परीक्षा केंद्र मिळणार आहे. बाकीच्या सर्व संस्था चालकांनी विद्यार्थी नोंदणी करायची, फक्त विद्यार्थी नोंदणी करायची, बाकी काही करायचं नाही. त्याचं शुल्क काय 100-200 रुपये ठरण ते तुम्हाला मिळणार आहे, ते विद्यार्थ्याकडून घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा मोफत आहे, सॉफ्टवेअर मोफत आहे. फक्त संस्था चालकांना ही प्रक्रिया करायची, एक्झाम सेंटर उपलब्ध करून द्यायचं आहे. म्हणून त्याचं शुल्क तुम्हाला या कंपनीमार्फत देण्याची मी व्यवस्था करणार आहे. आणि याची लिंक आपल्याकडे आल्यानंतर आपण गुगल फॉर्म भरून पाठवावा, अशी एक सर्वांना विनंती आहे. असो, फार काही जास्त वेळ घेत नाही. ज्या ज्या सूचना दिल्या, जो संवाद साधला आहे, याचं आपण सर्वांनी अवलोकन करावं आणि आपल्या JCCT BCच्या वाटचाल आपण सुलभ करण्यासाठी नक्कीच आपणाला उपयोगी पडेल, एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय MSCI.